परभणी जिल्ह्यातल्या झरीगावचे प्रदीप केंद्रेकर गेल्या 5 वर्षांपासून सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राने शेती करतात। नैसर्गिक तंत्राने शेती सुरू केल्यापासून शेतात पिकांची संख्या वाढली असून शेतात मित्रकिडी आणि पक्ष्यांकडून कीड नियंत्रण होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। रासायनिक शेती बंद केल्यापासून निविष्ठांवरील वार्षिक 1.5 ते 2 लाख रुपयांचा उत्पादन खर्च कमी झालाय। 5 वर्षापूर्वी त्यांनी 8 एकरात जेमतेम लाखभर रुपयांचा नफा हाती यायचा। आज ते 8 एकरात वार्षिक 4 ते 4.5 लाखांचा नफा कमवतायत। या तंत्राची माहिती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी व्हावी म्हणून त्यांनी आजपासून परभणीत पाळेकरांच्या शिबिराचं देखील आयोजन केलंय। केंद्रेकरांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण परभणीजवळ झरी शिवारात जाणार आहोत। परभणी तालुक्यातल्या झरी गावात प्रदीप केंद्रेकरांची 8 एकर शेती आहे। यामध्ये ते कापूस, तूर, हळद यासारखी पिकं घेतात। 5 वर्षांपूर्वी ते रासायनिक तंत्राने शेती करत होते, तेव्हा त्यांना शेतीचा खर्च वाढत असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेती तंत्राचा स्वीकार केला। मी 8 वर्षापासून शेती करतोय। पहिले मी रासायनिक शेती करत होतो। रासायनिक शेतीमध्ये मी बरेचसे पिकं घेतलेले आहेत, पण खर्च आणि उत्पादन याचा कधी मेळ बसला नाही। म्हणून श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते यांच्या बेंगलोर आश्रममध्ये रसायनमुक्त शेती करा असं त्यांनी आवाहन केलं। त्यावेळेसपासून रसायनमुक्त शेतीचा एक ध्यास लागला आणि पाळेकर सरांचं आम्ही स्वतःच 2010 मध्ये पोखर्णी येथे शिबिर ठेवलं। ते शिबिर केल्यानंतर मी पूर्णपणे नैसर्गिक शेतीला सुरुवात केली। नोकरी करत शेती करत होतो, थोडा त्रास झाला नवीन शेती करताना। त्याच्यामुळे लक्ष पूर्ण शेतीमध्ये न राहिल्यामुळं थोडंफार तरी आमच्याकडं केमिकल वापरलं जायचं। पण ह्या 3 वर्षापासून मागील 3 वर्षापासून मी थोडंही केमिकल न वापरता पूर्णपणे 0 बजेटवर शेती करतोय। केंद्रेकरांकडे आज 2 एकरात DHY 286 या सरळ वाणाचा कापूस आहे, तर 2 एकरात तूर, 2 एकरात सोयाबीन आणि 2 एकरात हळदीचं पीक आहे। या पिकांपैकी कापसात तूर, चवळी, अंबाडी, बाजरी आणि उडदाचं आंतरपीक आहे, तर 2 एकर हळदीमध्ये मिरची, तूर, अंबाडी, चवळी, टोमॅटो आणि साळीचं पीक उभं आहे। विशेष म्हणजे हळदीला गेल्या वर्षी पुरेसं पाणी न मिळाल्यानं ती खणून न काढता शेतात तशीच ठेवली आहे। आज तिची वाढ जोमानं होतीये। 2 वर्षांपूर्वी त्यांना नैसर्गिक पद्धतीनं 2 एकरात 200 क्विंटल ओल्या हळदीचं उत्पादन मिळालं होतं। माझ्याकडं कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, आंतरपीक म्हणून उडीद आहे, मका आहे, चवळी आहे आणि याच्यानंतर मी झेंडू लावणार आहे। कापसामध्ये एवढे पिकं आहेत। आपण पाहू शकता हा कापूस जे आहे ते DHY 286 सरळ वाण आहे। ह्या कापसाला आम्ही 12 जूनला लावलेला आहे। याच्यावर कुठल्याही प्रकारचं खत नाही आहे, फक्त 5% जीवामृताची फवारणी केलेली आहे। यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कीड दिसणार नाही, आळी पण नाही, आणि जी आली आहे ती निसर्गरित्या कंट्रोल होते आहे। याला मी काहीही फवारणी करत नाही आहे। माझ्या आळ्या पक्षी खात आहेत आणि कीड आहे ते कीडच खाते, मित्रकीड। याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही। ह्या मी नांदेडून आणलेला आहे कापूस, 200 रुपये किलो नाही, फक्त मला सगळे 2.5 किलो बियाणं लागलं आहे। माझा इथं फक्त 500 रुपये खर्च आहे। केंद्रेकरांकडे आज 10 ते 12 जनावरं असून बैलजोडीही आहे। शेतात मशागतीसाठी ते ट्रॅक्टरचा वापर करत नाहीत, त्यामुळे जमीन भुसभुशीत राहायला मदत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। 5 ते 6 देशी गायींच्या शेण आणि गोमूत्राचा नियमित जीवामृत करायला फायदा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। याला 1 रुपया खर्च केलेला नाही आणि दरवर्षी ह्याच चाऱ्यावर मी माझे जनावरं जगवत आहे। 2 एकर ज्वारी करतो, त्या 2 एकर ज्वारीचं कडबा आणि हा लावलेला आंतर पिकातला बाजरी, मका, पिवळी ज्वारी केलेली आहे, ह्या सगळा कडबा मिळून मला 15 जनावराला पुरतो। आज नैसर्गिक शेती तंत्रामुळे केंद्रेकरांना 8 एकरातल्या रासायनिक निविष्ठांवरच्या खर्चात जवळपास 1 ते 1.5 लाखांची बचत साधता आली आहे। त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवण्यात यश आलंय। रासायनिक शेती करीत असताना मी खूप खर्चामध्ये चाललो आहे, पण आमदानी माझी कमीच होत आली।
खर्च जास्त आणि आमदानी कमी. 8 एकर शेती असल्यामुळं मी पूर्ण शेती हे खर्च दुसऱ्या गावाकडे शेतकऱ्याचा पाहून खर्च वाढतच चाललो. पण जेव्हा मी साहेबाची माझी शेजारला शेती आहे, एकदम धुऱ्याला धुरा आहे, केंद्रेकर साहेब निसर्गिक शेती करायलेत. त्यांची हळद, सोयाबीन, कापूस. आता माझी आधी 3-4 वर्षे थोडी चांगली वाटली, पण ह्या 4 वर्षामध्ये जेव्हा पाऊस कमी होत चाललाय, रासायनिक खताचा आग जास्त जमीनला वाढत चालली आणि कोस कमी होत चाललाय. जेव्हा खाचं अन्न किंवा कापूस, सोयाबीन हे जे पहिले जे उतार होता ते कमी होत चाललाय. पूर्ण खूप 50% वर उतार आलाय. मी रासायनिक शेतीच करत होतो इतके दिवस. केंद्रेकर साहेबाच्या सानिध्यात आल्यापासून 1 एकर शेती यावर्षी मी नैसर्गिक पद्धतीने करायला लागलो. तर मला आणि रासायनिक पद्धतीने सुद्धा करायला, दोन्हीचं कंपॅरिझन करायला माझ्याकडे प्रयोग सध्या चालू आहे. तर रासायनिक शेतीवर सध्या थ्रिप्सचा याचा खूप अटॅक आहे आणि नैसर्गिक पद्धतीने जी शेती केली मी त्या पिकाची कंडिशन एकदम बढी आहे. तर एकंदरीत मला असं लक्षात यायलं की रासायनिक शेतीवर आपला खर्च खूप व्हायला आहे आणि नैसर्गिकरित्या जी शेती करायला होतं आपण, तर ते त्याला लागणारे जे घटक आहेत, खत आहे, शेणखत आहे, हे आपल्याजवळच उपलब्ध होते, विकत घ्यायची गरज नाही, काही नाही. प्रदीप केंद्रेकरांप्रमाणे नैसर्गिक तंत्राकडे वळण्याचा आता शेजारचे शेतकरी विचार करू लागलेत. सिडकोचे प्रशासकीय अधिकारी असलेले त्यांचे बंधू सुनील केंद्रेकरांनीही नैसर्गिक शेतीचे प्रयोग यशस्वी असल्याचं म्हटलंय. इथे जे नैसर्गिक शेतीचा प्रयोग चालू आहे, जे माझा भाऊ करतो प्रदीप केंद्रेकर, 5-7 वर्षापासून तो हा प्रयोग करत आहे. ट्रान्झिशन फेजला थोडा त्रास झाला, पण आता जसं जसं टेक्नॉलॉजी त्याला समजली आहे, त्याचा खर्च बाकी शेतकऱ्यांपेक्षा फार कमी आहे. शेवटी शेतात उत्पादन उणे खर्च हा जो नफा आहे तो मात्र त्याला आता जास्त राहत आहे. रासायनिक शेतीचा अडचणी आता दिवसेंदिवस दिसून येत आहे. कीड आता नियंत्रणात येत नाही. मोठमोठी औषधं वापरली जातात. आता शेती कशी करायची हे शेती तज्ज्ञापेक्षा दुकानदार जास्त सांगतात की हे फवारा किंवा ते फवारा. लोकही जातात आशेनं काहीतरी हे नवीन औषध आलं आहे, औषध तेच असतं, नवीन काहीतरी लेबल लागलेलं असतं आणि दुकानदार आणि कंपन्या श्रीमंत होतात, शेतकऱ्यांचे मात्र हाल आहे. नैसर्गिक शेतीमध्ये मी बघितलं की खर्च कमी झाल्यामुळं किंवा रासायनिक खतांचा वापर किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे कीडसुद्धा तेवढी मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही. शेवटी जास्त पुढे मला भवितव्य नैसर्गिक शेतीचंच दिसतं. आजही बघतो आता हे माझं शेत आहे, माझे वडील शेती करतात, त्यांनी एकही बॅग रासायनिक खत टाकलेलं नाही. ते अजून नैसर्गिक शेतीकडे पूर्ण वळलेले नाहीत, पण यावर्षी त्यांनी काहीच टाकलं नाही, तरीसुद्धा पीक बऱ्यापैकी आहे. दिवसेंदिवस हवामान बदलाच्या संकटानं मराठवाड्यातला शेतकरी हवालदिल झालाय. त्या शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चात बचत साधणारी शेती म्हणून पाळेकरांची नैसर्गिक शेती राजमार्ग ठरू शकेल, असाच परभणीच्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. संतोष जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, झरी, परभणी.